पाहतायत आदर्श पोलखोल. महाराष्ट्रात एकीकडं जाती जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत, मात्र आपण पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यामध्ये देखील जातीय सलोखा बिघडल्याचं चित्र आपल्याला मागच्या काळामध्ये दिसलेलं आहे. आता या बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यातील नाळवंडी या गावी आपण आलो आहोत. या गावामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. इथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मुस्लिम समाजाने शेवटची जी काल्याची पंगत दिलेली आहे, त्यानिमित्त आपण पाहू शकतो तो मोठ्या प्रमाणावर इथं हिंदू मुस्लिम सर्व एका दिलाने एका मनाने या गावामध्ये राहत आहेत. नक्कीच आपण याविषयी जाणून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीने हे म्हणजे आपण इथं राहत आहे, काय नियोजन केलं, काय सांगाल? मी अजिम शेख, नाळवंडी गावचा नागरिक, आणि आम्ही हे जे 35 वर्षापासून जी ही सप्ताहाची परंपरा चालू आहे, त्याच्यामध्ये आमचा प्रत्येक वर्षी सहभाग तर असायचाच, परंतु तो सहभाग पुढे दिसून येत नव्हता. आम्ही असायचो, प्रसिद्धी नव्हती. पर्यायी एक नाळवंडी गाव एक असं उत्तम उदाहरण या परिसरामध्ये आहे की या ठिकाणी कुठलाही भेदभाव कधीही कुठलाही केला जात नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलं इलेक्शन असो, काही असो, अजिबात जातीभेद या ठिकाणी होत नाही. आणि याच्यामुळे या जी सप्ताहाचं जे नियोजन आमचे पाटील असतील यांनी जे केलं, तर त्यावेळेस आम्ही सर्व मुस्लिम बांधवाची आमची कम्युनिटी म्हणजे चर्चा केली की या जी महाप्रसादाचा जो शेवटची जी पंगत असते ते आपण मुस्लिम समाज जे देण्याचा प्रयत्न करू. आमचं बोलणं झाल्यानंतर आम्ही जे कमिटी महाप्रसाद म्हणजे जी सप्ताहाची कमिटी होती त्यांच्याकडे बोललो की आम्हाला ते या सप्ताहाची शेवटची जी महाप्रसादाची पंगत तुम्ही जर दिली तर बरं होईल. आणि ज्यावेळेस आमच्या तोंडून हा शब्द निघताच सर्व गावकऱ्यांना याला ताबडतोब होकार दिला. हे एक आम्ही आमचं भाग्य समजतो की एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एका मुस्लिम समाजाला त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याची संधी दिली. आणि मग आम्ही ठरवून त्यानंतर गावकऱ्यांशी सगळा विचार करून हे जे पंगत दिली, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने सर्व तयारी केली. आणि गावामध्ये जो एकोपा आज जर पाहिलं तर खूप समाधान या गावामध्ये उभं राहिलं वाटतं. या ठिकाणी आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जातीतला माणूस जो या सप्ताहामध्ये सामील आहे तो पूर्ण ताकदीनिशी तो काम करतोय. आणि या ठिकाणी आम्ही समूळ या नाळवंडी गावामध्ये जातीवादाला गाडलेलं हे एक उत्तम उदाहरण मिळू शकतो. नक्कीच जातीवादाला गाडल्याचं चित्र तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र आता काय सांगाल, आता 35 वर्षापासून ही आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा चालत आली, पहिल्यांदाच मुस्लिम बांधवांनी आता ही पंगत दिली, काय भावना, काय सांगाल? मी विष्णू पठाडे, पोलीस पाटील, नाळवंडी. आमच्या गावामध्ये सप्ताहाची बैठक झाली. आमच्या गावामध्ये 35 वर्षापासून चालत आलेली परंपरा अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवारी बैठक झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी मी जेवणाला बसले असल्यानंतर आमच्या गावातले मौलवी मौलाना यांचा मला फोन आला. त्यांची इशाची नमाज झाल्यानंतर मला फोन आल्यानंतर मी म्हणलं काय आहे तुमचं? तर म्हणले काय नाही, गावाकडे या, बैठक आहे म्हणले आमची, तर या तुम्ही. तर मी गावात आल्यानंतर मस्जिदमध्ये गेलो. तर मस्जिदमध्ये गेल्यानंतर त्यांनी असं सगळा मुस्लिम समाज जमलेला होता नमाजसाठी. नमाज झालेली होती आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आमची इच्छा आहे की तुमच्या काल्याची महाप्रसादाची पंगत आम्हाला हवी आहे, आमची इच्छा आहे. तसं पाहिलं तर 36 वर्षापासून प्रत्येक लोक सप्ताहामध्ये त्यांचा सहभाग असतो, परंतु त्यांची इच्छा असल्यामुळे मग मी भगवानराव काकडे व इतर जे तरुण मंडळ आम्ही कमिटी स्थापन केली त्या कमिटीला, मग त्याच्यामध्ये काका डोके, गोकुळ डोके, पठाडे, विठ्ठल काकडे यांना फोन केला. म्हणजे या तुम्ही गावात. ही कंपनी आली, नाना गुजर, ही सगळी कंपनी आल्यानंतर मग सगळ्यांचा विचार झाला आणि होकार दिला आम्ही. त्याच्यानंतर हे मग खूप आनंदित झाले. त्यांनी नियोजन केलं. मग त्यांनी आम्हाला विचारलं बाबा काय काय द्यावं लागेल पंक्तीला. तर मी म्हणलं काय तुमच्या इच्छाने? म्हणले नाही आम्हाला लाडू करायचे, चिवडा. आता तसं वास्तविकता पंक्तीमध्ये आम्ही बुंदी आणि मसाला भात देत असतो, तर ते म्हणले नाही आम्हाला आयटम वाढवायचं. ते तसं बरेच आयटम वाढवायचे होते. म्हणलं नको काय नाही, इतकी तकलीफ घेऊ नका बाबा, जेवणच द्यायचे नाही. तर मग त्यांनी लाडू आणि भात आणि चिवडा अशी पंगत दिली. आणि विशेष असं आहे की बाबा
आमची आळंदीची कंपनी आली, आम्ही 7 दिवस आळंदीची 20-25 मुलं आणलेले आहेत. या मुलासाठी त्यांनी मस्जिदमध्ये त्या मुलांची व्यवस्था केली. लाईट गेल्यानंतर मस्जिदमध्ये पाणी, आज मस्जिदमधून आतापर्यंत त्यांच्या आंघोळीला कपडे धुण्याला पाणी मस्जिदमधून चालू आहे. म्हणजे हा जो एकोपा आहे ते महाराष्ट्राला एक संदेश देण्यासारखा एकोपा आहे आमचा, आणि इथून पुढे कायमस्वरूपी असंच चालू राहतं. नक्कीच असाच कायमस्वरूपी पुढं चालत राहणार आहे. जे या आजच्या ज्या म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहाच्या पंक्तीचं जे खरं नियोजन ज्यांनी केलं ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन केलं, काय समाजाची बैठक घेतली होती, नेमकं काय ठरलं? सर, मी मौलाभाई नालवंडी तबलीग जमातचे अध्यक्ष आहे आणि आम्हाला हमेशा आमच्यापासून 30 ते 35 वर्षापूर्वीपासून सप्ताह होत आहे. आणि या हरिनाम सप्ताहाचा आम्हाला बी फार आनंद आहे आणि 30 ते 35 आमचे घर आहेत. मग याही वर्षी दरवर्षाप्रमाणे हप्ता जे सप्ताह तयार झाला, मग कमिटी तयार झाली, मग आमच्या लोकांनी विचार केला की दरवर्षी आपण एक वर्गणीच्या स्वरूपात पैसे देतो, पण आपलं काही असं काही पुढं नाव निघलं पाहिजे की आपण कुठेतरी पंगत घ्यायला पाहिजे. मग मी त्यांना फोन केला आणि मस्जिदमध्ये सगळ्याला बोलून घेतलं, आमच्या समाजाच्या लोकांना. तर ते सगळे आले आणि मग म्हणलं बाबा आपण हमेशाच वर्गण देऊन, थोडीशी वर्गण देऊन आपण थोडंसं हे करतो. आपल्या कधी त्यांचा जोर जबरदस्ती नसती किंवा आपल्याला कधी ते सतवत नाहीत. आपल्या हमेशा सुखादुःखात हिंदूचे लोक असतात, मग आपण काहीतरी त्याच्यासाठी करायला पाहिजे. तर करायसारखा एक चांगला प्रोग्राम आहे. त्यामुळं आपण काय करा, त्या काल्याच्या कीर्तनाची जी महापंगत असते, जो महाप्रसाद असतो, ही मागणी आम्ही कमिटीकडे आणि गावकरी केली. तर मग मी पोलीस पाटील विष्णू पाटलाकडे मी फोन केला. ते रानात होते, मग ते म्हणले मी यायला लागलो मौलाभाई. मग ते आले आणि भगवान अण्णा माजी सरपंच नाळवंडी ते पण आले, विठ्ठल काकडे आले, गोकुळ पठाडे आले, मग इतर बरेच लोक आहेत, तरुण मंडळ आलं. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, मागणी केली की आम्हाला शेवटची पंगत जे महाप्रसादाची आहे काल्याची कीर्तनाची त्या सगळ्यांनी जे यश केलं हा म्हणले. मग आम्ही सगळे आनंदाने झुमू लागलो आणि मग आम्ही आमच्या तयारीला लागलो. 7 दिवस हा कार्यक्रम भरपूर यांनी उत्साहात चालत राहिला, आनंदात चालत राहिला. 7 दिवस 7 महाराज संत महंत आमच्यापाशी येत गेले. आम्ही सुद्धा त्यांच्यापाशी आम्ही बसत राहिलो. चांगलं आम्हाला वातावरण वाटलं आणि हरिनामाचं ते गजर ऐकू आम्हाला सुद्धा बरंच आनंद झाला. आणि मग आम्ही 8व्या दिवशी मग आम्ही आमच्या तयारी केली. तर आम्हाला गावकऱ्यांनी विचारलं तुम्ही खाण्यात काय करणार, म्हणजे प्रसादासाठी काय करणार. तर आम्ही मग म्हणलो लाडू करू आणि भात करू आणि चिवडा करू. तर महाराजांनी बी म्हणले की हे उत्तम आहे जेवण. मग बाकी काही आम्ही करायचं नाही ठरवलं. जसं आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलं अशा पद्धतीने नियोजन केलं आणि हे नियोजन खूप चांगल्या प्रकारे आमच्या गावच्या साऱ्या तरुणांनी आम्हाला बी सहकार्य केलं आणि आम्ही पाण्यासकट भरपूर यांची सेवा केली. नक्कीच कमिटीने देखील तुम्हाला परवानगी दिली आणि तुम्ही हे नियोजन केलं. आपल्यासोबत कमिटीचे तरुण कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, पहिल्यांदा त्यांनी पंगत द्यायचं ठरवलं, तुमच्या मनात काय भावना आली? आमच्या मनात एकच भावना होती की बाबा आपल्या गावातून एक काहीतरी महाराष्ट्राला एक वेगळा संदेश जाईल की हे जे आता महाराष्ट्रामध्ये सध्या काही लोक राजकारण करतात, मुस्लिम समाजाविषयी असेल, दुसऱ्या समाजाविषयी असेल, त्याला कुठेतरी बाबा एक नाळवंडी गावातून आमचा चांगला संदेश जाईल यासाठी आम्ही त्यांना लगेच होकार दिला. त्या कमिटीचे सदस्य सांगून आमची जी जुनी कमिटी होती, त्यातली जी वरिष्ठ मंडळी होती, त्यांच्याशी बी आम्ही चर्चा केली. ते बी म्हणलं की बाबा करून टाका, भारी आहे. महाराष्ट्रात एक काहीतरी नाळवंडी गावातून, छोट्याशा खेडेगावातून काहीतरी संदेश जाईल, त्याच्यासाठी आम्ही लगेच मुस्लिम बांधवांना होकार दिला. आणि मुस्लिम बांधवाचा आम्हाला दरवर्षी आज 35 वर्ष झाले आमच्या सप्त्याला, दर सप्त्यामध्ये आम्हाला त्यांचा फुलाची पाकळी म्हणून दर सप्त्याला हे असते, सहकार्य असते. त्याच्यामुळं यावर्षी ते म्हणले आम्हाला काल्याची पंगत द्या, तर आम्ही पण त्यांना दिलेली आहे. आणि आमच्या नाळवंडी गावातून, छोट्याशा नाळवंडी गावातून महाराष्ट्राला एक काहीतरी एक वेगळा संदेश भेटेल अशी आम्हाला आशा आहे. नक्कीच महाराष्ट्राला मोठी आशा देखील व्यक्त केली जात आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन केलंय? अखंड हरिनाम सप्ताहाची शेवटची पंगत मुस्लिम बांधवांनी दिली, कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आणि तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का? हो, आम्ही नक्कीच समाधानी आहे आणि आम्ही सर्वांनी नियोजन केलं आणि मुस्लिम बांधवांनी आम्हाला शेवटच्या महाकाल्याची पंगत दिली, त्यांचं पण आभार. आणि कमिटीमार्फत आम्ही गोकुळ डोके
मी स्वतः शेषराव गुजर, नंदू गुजर, एकनाथ गुजर आणि गोकुळ पठाणे आणि बाप्पा काकडे यांनी सर्वांनी आम्ही 2-3 वाजेपर्यंत रात्र इथं हे केलं. आम्ही नियोजन करून कष्ट घेतले आणि आम्हाला आमच्या कमिटीला बी आमच्या गावकऱ्यांनी सर्वांना आम्हाला सहकार्य केलं आहे. तसेच आमचे विष्णू पाटील त्यांचं पण मोठं सहकार्य आहे आणि गावाच्या वतीने बी आम्हाला भरपूर सहकार्य भेटलं आहे. आणि मुस्लिम बांधव आणि हिंदू सर्व एकत्र आले, एकोपा भेटला आम्हाला आणि त्याच्यात आम्ही कमिटी मार्फत बी त्यांचा बी आम्ही सत्कार केला आणि सर्वांचा सत्कार करून आम्हाला असा आभार वाटला की गावाचा एक एकोपा राहावा आणि इथून पुढे असंच मिळून मिसळून राहावा असं आमची इच्छा आहे कमिटी मार्फत. आणि आमच्या कमिटीने सकाळपासून चुलबंद आवातनं जेवणासाठी आम्ही सगळ्याच नियोजन केलं. अख्ख्या गावासाठी आम्ही जेवणासाठी नियोजन केलं. प्रत्येक वस्तीवर आम्ही जेवणाच्या पंक्ती दिल्या आणि त्या वस्तीवाल्यांनी सर्वांनी नियोजन पद्धतीने सगळ्या गावाला जेवण पूर्ण सकाळपासून अन्न ते संध्याकाळपर्यंत अन्न हे केलेलं आहे. आणि नियोजन करून आम्ही कार्यक्रम 7 दिवसाचा एकदम चांगल्या पद्धतीने पार केलेला आहे आणि तुम्ही पण पाहत आहेत आणि सर्व पण पाहत आहेत कार्यक्रम कसा झाला आहे. नक्कीच जातीपातीच्या भिंती तोडून अगदी अखंड हरिनाम सप्ताहासारखा मोठा उत्साह मुस्लिम धर्म असो किंवा हिंदू धर्म एकोप्याने इथं नांदताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. हेच आदर्श आता या महाराष्ट्रासमोर उपस्थित केला जाणार आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, नळवंडी, पाटोदा, बीड.